नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे इन्व्हेस्टमेंट. आता तुमच्याकडे जागा आहे आणि तुम्ही ठरवलेले आहे की प्रीस्कूल मला सुरू करायचे. त्याच्यानंतर विषय येतो इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट या भागात मी साधारण इन्व्हेस्टमेंट किती लागेल ह्याचा तुम्हाला एक ढोबळ मनाने अंदाज देणार आहे. एक्झॅक्टली नेक्स्ट व्हिडिओ येईल आपला, त्याच्यात तुम्ही आधी सर्च कराल. सर्च हा व्हिडिओ पण महत्त्वाचा असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या एरियाचा सर्च कराल, सगळ्या गोष्टी किती किमतीला मिळतात ह्याचा अंदाज घ्याल आणि तेव्हाच तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू शकाल. तर एखादी ढोबळ अंदाज घेऊ. मग ज्यांच्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट असेल ते नेक्स्ट स्टेपला जातील. ते आपल्याला सर्वे करतील की सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत का आणि त्याचा किती फायदा होऊ शकतो आपल्याला, आणि ते करण्यासाठी ते प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतील. आणि हा जर प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर आला आणि त्यांना तुमचे हे जुळले की नाही ठीक आहे, एवढी इन्व्हेस्टमेंट आणि एवढ्या प्रॉफिटसाठी मी ह्या प्री स्कूल सुरू करू शकतो, तर मग तुम्हाला पुढे जायला काही हरकत नाही. तर पहिला आपण ढोबळमनाने घेऊ अंदाज, म्हणजे तुम्हाला येईल की इन्व्हेस्टमेंट किती असते आणि फायदा किती. फायद्याचं मी थोड्यात ह्याच्यात बोलणार नाही, ते आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये येईल. त्यामुळे आता फक्त आपण इन्व्हेस्टमेंट संदर्भात बोलू. तर चला सुरू करूया. इन्व्हेस्टमेंट प्रीस्कूलसाठी. प्रीस्कूलसाठी लागणार आहे तुम्हाला फर्स्ट 3 टाईपनी इन्व्हेस्टमेंट लागते. एक तर लागते तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंट, जी तुम्ही वन टाईम खर्च करता. दुसरी असते जी तुम्हाला दरवर्षीला खर्च होते एखादी. आणि एक छोटी इन्व्हेस्टमेंट असते जी अपग्रेड करायला लागते. ती साधारण 5 ते 10% जी तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते तेवढी असते. ती थोडी वेळ साईडला ठेवू. आता 2 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट झाल्या. एक इनिशियल जे तुम्ही लॉन्चिंगच्या आधी करता, वन टाईम इन्व्हेस्टमेंट, आणि एक येईल दर वर्षी येणारी इन्व्हेस्टमेंट. दरवर्षी येणारा खर्च, इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येणार त्याला. किंवा जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर चालू करता तेव्हाच तुमच्याकडे फी कलेक्ट होईल. त्यामुळे सेकंड हा इन्व्हेस्टमेंट नसेल थोडक्यात. तर जे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्यापासून जे इन्कम जनरेट होईल त्याचंच रोलिंग कराल तुम्ही. तर म्हणजे थोडक्यात तुम्हाला लागेल फक्त सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट. पण सेकंड यायला लागू कधी शकते, जर काही कमी जास्त झालं किंवा थोडे कमी ॲडमिशन झाले, तुम्ही पाहिजेत ते एवढं चांगलं चालवू नाही शकलात, तर बॅकअप म्हणून आपल्याला सेकंड इन्व्हेस्टमेंट थोडीफार ठेवावी लागेल. तर सुरू करू इनिशियल इन्व्हेस्टमेंट. इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लायसनिंग अँड रजिस्ट्रेशन करावं लागेल. ह्यांची कॉस्ट खूपच नॉमिनल असते, साधारण 10,000 पकडून चालू आपण. दुसरा मेजर खर्च येतो तुम्हाला मार्केटिंग. या मार्केटिंगसाठी तुम्हाला साधारण 50,000 ते 1,00,000 खर्च येतो. हे नॉर्मल केसमध्ये. आणि एक्स्ट्रीम खूपच चांगलं तुमचं मोठं प्री स्कूल असेल, जर तुम्ही खूप इनिशियल इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर जास्तीत जास्त 2,00,000. आम्ही कोणालाही 2,00,000च्या वर मार्केटिंग करण्याचा सल्ला देत नाही, कारण माउथ टू माउथ पब्लिसिटी आणि आपली क्वालिटी ह्याच्यावरच लोक आपल्याकडे आली पाहिजेत. जर नुसतंच मार्केटिंग करून आली तर मग मार्केटिंगचा एक्सपेन्स एवढा वाढत जाईल की पुढे जाऊन मग मार्केटिंग करूनच लोक आणावी लागतील आणि मग त्यांनी क्वालिटी खराब होईल. म्हणजे तुम्ही क्वालिटीवर एवढे खर्च करू शकणार नाहीत, मग क्वालिटीची तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. म्हणून मी तरी सल्ला देतो की आपली मार्केटिंगसाठीची इन्व्हेस्टमेंट 50,000 किंवा त्याच्या आसपासचीच असावी. तर ह्यांच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात की कोणाचं जर प्री स्कूल एकदम रोड टचच असेल, की रोडवरून पूर्ण जे तुमचे पब्लिक आहे त्यांना दिसताच आहे जाता येता, तर त्याला 0 मार्केटिंग कॉस्ट येऊ शकते. म्हणजे हाही खर्च कमी जास्त होऊ शकतो. तो कसा कॅल्क्युलेट करायचा आपण सर्वेमध्ये बघू. दुसरं आहे टॉईज. आता जी टॉईज आपल्याला लागणार आहेत मुलांचं एज्युकेशन करायला, त्याचा खर्च, त्याला एज्युकेशनल टॉईज म्हणतात. ही इंडोअर असतात, जी क्लासरूममध्ये टीचरांना शिकवायला लागतात. तिचा खर्च साधारण 50,000 रुपये असतो. त्याच्यानंतर येतात आउटडोअर टॉईज. आउटडोअर टॉईज ही थोडी खेळण्यासाठी किंवा बाहेरचं डेकोरेशनसाठी किंवा एक लुक स्कूलचा दिसण्यासाठी असतात. ती कमी जास्त होऊ शकतात. काही स्कूल ते स्किपही करू शकतात. डिपेंड प्रत्येकावर आहे.
त्यांचं पण आपण सर्वेमध्ये पूर्ण डिटेल घेऊ, कशी टॉईज ठेवावीत, काय करावीत. तर ह्या टॉईजची इनिशियल कॉस्ट 50,000 रुपये इनडोअर टॉईजची. आउटडोअर टॉईज 25,000पासून तुम्ही पुढे कितीपर्यंत घेऊ शकता. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 तुमच्यावर आहे की किती तुम्हाला प्री स्कूल चांगलं करायचं आहे त्याच्यावर डिपेंड. पण मिनिमम 50,000त तुमचं भागू शकतं. जर इनडोअर टॉईज जरी असतील, आउटडोअर अगदीच 10-20,000ची टॉईज असतील तरी चालू शकतं. स्लाईड झाले, झोपाळे झाले, या टाईपचे काही टॉईजनी तुम्हाला कंटिन्यू करता येतं. त्याच्यानंतर आहे इंटिरियर. इंटिरियर हा विषय तो इंटिरियर जे आता आपण समजू की तुम्ही एखादं रेंटनी घेतलेलं आहे, म्हणजे तुमचं स्वतःचं जरी असेल तरी तुम्ही त्याचं एक रेंट कॅल्क्युलेट कराल. त्या रेंटनी तुम्हाला ती पूर्ण वास्तू सगळी कलर, पेंट बिंट रेडी कंडिशनमध्ये जसे लोक राहतात त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मिळाली. त्याच्यानंतर येणारा खर्च आहे तुम्हाला साधारण 50,000 इंटिरियरवर. तर ह्याच्यात काय येईल, टेबल, खुर्च्या, ऑफिस तयार करणं, तुम्हाला आतमधल्या रूमला जे नॉर्मल रेसिडेन्शियल रूम असतात त्यांना एक स्कूलचा लुक देण्यासाठी खर्च, ह्या टाईपचे खर्च येतील. स्टेशनरी म्हणा, ह्या टाईपचे सगळे इंटिरियरमध्ये खर्च येतील तुम्हाला. आउटडोअरमध्ये काय खर्च येईल, तुम्हाला बाहेर बोर्ड लावावा लागेल किंवा बाहेरचं ब्रँडिंग करावं लागेल, म्हणजे बाहेर मोठे मोठे बोर्ड असतील, डिरेक्शन असतील, किंवा थोडेफार डेकोरेशन करावं लागेल. ह्या टाईपनी जे खर्च येतील ते आउटडोअर. ह्या दोघांचा मिळून साधारण खर्च 50,000च्या आसपास येऊ शकतो मिनिमम. हे सर्व मी मिनिमम सांगतो आहे, 50,000 ते 1,00,000. म्हणजे इनडोअर आउटडोअर पकडून दोन्ही 50,000 समजा की दोन्हीवरून 1,00,000 येईल. उदाहरणार्थ येतात बेंच येतील, मुलांना बसायला येईल, मॅट किंवा काय जे हे असेल, चेअर्स येतील, हे सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये येतील. इनडोअर आउटडोअर करून 1,00,000 हे मिनिमम खर्च. तर मग मिनिमम आपण सगळ्याचे जर धरले तर मार्केटिंग 50, टॉईज 50, इंटिरियर आउटडोअर मिळून 1,00,000. म्हणजे 2,00,000त कमीत कमी तुमचं प्री स्कूल चालू होऊ शकेल. 2,00,000च्या खाली करणं पॉसिबल नाही प्री स्कूल सुरू. त्यामुळे 10 वेळा विचार करा. 2,00,000च्या कमी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी असेल तर तुम्ही करू नका. ही झाली इनिशियल इन्व्हेस्टमेंट. ती साधारण 5,00,000 6,00,000पर्यंत जाऊ शकते. हे ॲव्हरेजली स्कूल जी चालू होतात, म्हणजे जर 10 स्कूल चालू झाली तर त्यांची इनिशियल इन्व्हेस्टमेंट 2 ते 6,00,000 या दरम्यानची असते साधारण. अगदीच खूपच काटेकोरपणे तुम्ही हे केलं तर 2,00,000पर्यंत आपण चालू करू शकतो. आता लागेल सेकंड, वर्किंग कॅपिटल. तुम्हाला जे वर्षाला लागेल ते, वर्षाला तुम्हाला वर्किंग कॅपिटल लागेल रेंट, जे तुमच्या वस्तूचं रेंट येईल ते 12 महिन्याचं असेल. तसंच 12 महिन्याचं लाईट बिल असेल, स्टाफचा एक्सपेन्स असेल, मार्केटिंग असेल, स्टेशनरी असेल आणि अदर असतील. हा सर्व खर्च तुम्ही जेव्हा कराल त्याच्या आधी तुमची फी जमा असणार आहे मुलांकडे, असं आपण मानू. कारण का, आपण ह्याच्यासाठी आपण जानेवारीत स्कूल चालू करतो. त्यामुळे काय होतं की लोकांना कळते आणि 1 जूनपर्यंत आपल्याकडे एक गठ्ठा मुलं जमा होतात की 40 मुलं जमा झाली तर तुम्हाला स्कूल चालवणं पूर्ण इझी होतं. कारण त्यांची पूर्ण 40 जणांची फी वर्षाची तुमच्याकडे जमा असते आणि हे सगळे खर्च त्याच्यातून निघून जातात. त्यामुळे हे एक इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पण जर त्या 40 मुलांमध्येच कमी झाले किंवा काही कारणांनी तुम्ही मार्केटिंग करू शकला नाहीत किंवा काही प्रॉब्लेम झाले तर तुमची थोडी मुलं कमी झाली तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात वाढू शकते. पण त्याचं काही नाही, जसं वर्ष प्रोग्रेस होईल. प्री स्कूलमध्ये मुलं कशी वर्षाच्या कोणत्याही भागात येत असतात. जास्ती करून ॲडमिशन जूनमध्येच होतात, पण नंतर अधेमध्येही ॲडमिशन तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे हळूहळू ते कव्हर होतं. तर अशी रोटेशनमध्ये एकदा आल्यावर तुम्हाला काही त्या इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे सुरुवातीला 2 ते 5,00,000 ही इन्व्हेस्टमेंट ही असेल. आता जर समजा तुम्ही फ्रेंचायझी घेतली तर फ्रेंचायझीला साधारण जेवढं तुमचं इन्कम असतं त्याचे 20 ते 30% फ्रेंचायझीला खर्च येतो. तो वेगवेगळ्या ह्यातून फ्रेंचायझ्या घेतात. म्हणजे काही जण रॉयल्टी घेतात 5 ते 30%, फीज घेतात, फ्रेंचायझी फी घेतात ती 1 ते 5 लाख रुपये असते.
टीचर ट्रेनिंग साठी काही पैसे असतील, कार्यक्रमसाठी असतील, वेबसाईट सॉफ्टवेअरसाठी असतील, बुक्स बॅग्स अदर ह्या गोष्टींसाठी ते पैसे घेऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये फ्रेंचायझी कशी चांगली ओळखावी, कोणती फ्रेंचायझी घ्यावी या संदर्भात मी सर्व मार्गदर्शन करीन. पण फ्रेंचायझी बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही कमीत कमी 25% वरती ज्यांना खर्च येत असेल त्या फ्रेंचायझीला घेणं चुकीची गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ रॉयल्टी ज्यांची 30% असेल तर ती खूपच हायर साईड आहे. एवढी हाय रॉयल्टी असलेली फ्रेंचायझी खूपच कमी लोक चांगल्या याने चालवू शकतात. पण बहुतेक मोठ्या कंपन्या हाय रॉयल्टी चार्ज करतात. पण ह्यांच्यामध्ये फायदा एक असतो की त्या कंपनीच्या नावावर मुलं स्कूलमध्ये येतात. आता हे जास्ती उपयोगाचं कोणाचं असेल तर जे खूप पॉश एरिया असतील, जिथे स्पेंडिंग कॅपॅसिटी मुलांची जास्त असेल, त्यांना ब्रँड कॉन्शियस असतात ते पालक ब्रँड कॉन्शियस असल्यामुळे ते म्हणतात की मला ह्या ब्रँडच्या स्कूलमध्ये जायचं आहे, मला अमुक एक ह्या ब्रँडच्या स्कूलमध्ये जायचं आहे. त्यामुळे ते ब्रँडसाठी जास्त पैसे खर्च करायलाही तयार होतात. आणि फ्रेंचायझी घेतल्यावर तुम्हाला स्टुडंट्स लगेच मिळू शकतात. तर जे हाय एंड असतील त्यांच्यासाठी, हाय एंड एरिया असेल त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरू शकतं. पण मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास जर तुम्हाला प्री स्कूल उघडायचं असेल, म्हणजे एरिया वाईज म्हणतो आहे मी तुम्हाला, असा एरिया जर तुमचा सभोवतालचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचा ओन ब्रँड किंवा काही अशा कंपन्या आहेत जे हे सर्व खूप कमी ह्याच्यात प्रोव्हाइड करतात, त्यांच्यासाठी तुम्ही जाऊ शकता. ह्यातला जवळजवळ 80% पार्ट मी तुम्हाला फ्रीज देणार आहे. त्यामुळे तुम्ही असंही करू शकता, तुमच्या ब्रँडखाली हे तुम्हाला काही न खर्च करता करू शकता येईल. ते कसं मी तुम्हाला पुढे सांगीन. त्याच्यावर तुम्हाला जसं जसं पुढे नॉलेज मिळत जाईल तसं तसं तुम्हाला त्यातलं कळत जाईल. तर हे झाले आपले आहेत इन्व्हेस्टमेंट. आता समजा एखादा बिग ब्रँड आहे, तो 20 लाख आपल्याला चार्ज करतो सुरुवातीला, म्हणजे त्याचं सेंटर घ्यायला 20 लाख खर्च येतो आहे आणि इयरली 6 लाख मिळत आहेत. हे हाय एंडसाठी चांगले ऑपरेट होऊ शकतात. नंतर मिडल क्लास आलं, जे ब्रँड 10 लाख मागत आहेत, 2 लाख देत आहेत. पण जर तुम्ही स्वतःचंच प्री स्कूल 2 लाख इन्व्हेस्टमेंट करून घातलं आणि त्यांचे 2 लाख रिटर्न आले पहिल्याच वर्षी, तर तुम्ही नो प्रॉफिट नो लॉसमध्ये आहात. हा फर्स्ट इयर आहे, हा आपण कमी धरून चाललो आहे. जसं सेकंड थर्ड इयर जाईल तसे हे इन्कम रेशो वाढत जातील. मग जेव्हा तिन्ही वर्षाला जर बिग ब्रँडला खूप जास्त इन्कम झाला तर खूप फायदा होतो. म्हणजे स्वतःच्या ब्रँडपेक्षाही बिग ब्रँडला हायर सोसायट्यांमध्ये, म्हणजे जे चांगले एरिया असतात पॉश, त्यांच्यामध्ये जास्ती फायदा आहे. पण ग्रामीण आणि मिडल क्लास लोक जिथे असतील किंवा लोअर मिडल क्लास असतील तर त्यांनी स्वतःची किंवा काही स्वस्त ब्रँड तयार करणं हे चांगलं. मी तर म्हणेन स्वस्त ब्रँडपेक्षा स्वतःची हे केली तर खूप चांगलं. त्याच्यावर आपला कंट्रोलही राहतो आणि त्यांना पूर्ण जे मार्गदर्शन लागेल ते आम्ही फ्री देतोच आहे. त्याच्यावर आम्ही काही 1 रुपया चार्ज करत नाही किंवा कन्सल्टन्सी चार्जेस घेत नाही. त्यामुळे असं काही तुमच्या मनात नसावं. हे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेलच तसं. ज्यांना आता पुढचा सब्जेक्ट असेल आपला सर्वे या विषयात तुम्हाला मी पूर्ण डिटेल नॉलेज देईन की सर्वे कसा करावा एरियांचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकाल. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत. थँक्यू व्हेरी मच.